येत्या रविवारी 22 तारखेला होणाऱ्या नागरिक सत्कार व बारामती शहरातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्य रॅली काढण्यात येणार असून शारदा प्रांगण येथे भव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी पाहिले तर मंडप स्टेज टाकण्यात येत असून नागरिकांना बसण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी बारामती जनतेच्या वतीने हा सत्कार घेण्यात आला असल्याची माहिती शहर अध्यक्ष जय पाटील व तालुका अध्यक्ष राजमोहन शिंदे यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितले। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ज्यांची बारामती विधानसभेच्या बारामती मतदारसंघातून 8व्यांदा आमदार म्हणून निवड झाली आणि महाराष्ट्र राज्याचे 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली, त्यामुळं सर्व बारामतीकरांच्या वतीनं 22 तारखेला संध्याकाळी 6 वाजता शारदा प्रांगण या ठिकाणी अजितदादांचा भव्य असा नागरिक सत्कार बारामतीकरांच्या वतीने होणार आहे। त्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजी उद्यान या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि ती मिरवणूक बारामती शहरातून शारदा प्रांगण या ठिकाणी येईल आणि साधारणतः 25,000 बारामतीकर त्या ठिकाणी उपस्थित राहून मान्य दादांचा सत्कार करतील। कोण कोण उपस्थित राहणार आहे यावेळी? खासदार सुनेत्रा वहिनी पवार, आमदार अमोल मेटकरी हे उपस्थित त्या ठिकाणी राहणार आहेत आणि नंतर मग बारामती तालुका आणि शहरामधील जे मान्यवर आहेत ते सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित असतील। शक्ती प्रदर्शन करणार किंवा नागरिक सत्कार करणार काय नेमका संदेश अजित पवारांनी बारामतीला द्यावा? नाही तर तुम्ही जी पहिल्यांदा म्हणला शक्ती प्रदर्शन, हे शक्ती प्रदर्शन नाहीच आहे, हे बारामतीकरांचं मान्य दादांवरचं प्रेम आहे आणि आता निवडणुका झाल्यावर शक्ती प्रदर्शन करायची काय आवश्यकता नाही। सुरुवात किती वाजता होणार आहे? रॅलीची सुरुवात साधारणतः 4:30 वाजता होईल शिवाजी उद्यान या ठिकाणी। शिवाजी उद्यान नंतर गांधी चौक, शिवाजी उद्यान नंतर गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौक आणि भिगवण चौक, पूर्ण बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येणार आहे। हा आता ज्याची त्याची इच्छा, तसं पक्षाच्या वतीने कोणाला फोर्स नाही, पण बारामतीकर ते करतातच नेहमीच दादांवरच्या प्रेमापोटी। राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते सर्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी त्यांची निवड झाल्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 41 आमदार निवडून आले आणि हा सर्व बारामतीतील जनतेला खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे आणि त्याच्या निमित्तानं सर्व बारामतीकरांनी त्याचा जाहीर असा नागरिक सत्कार करण्याचं आयोजन केलेलं आहे। अजितदादांना 22 तारखेला अजितदादा इथे येणार आहेत। अजितदादा येतील आणि आंबेडकर पुतळ्याला हार घालून, नंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून त्याची एक विजय रॅली ह्या मारवाड पेठेतून काढली जाणार आहे आणि 6 वाजता मोठा जाहीर सभेमध्ये शारदा प्रांगण येथे जाहीर सभेमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे। सर्व बारामती तालुक्यातील सर्वच ग्रामीण असेल, शहरी असेल, सर्व मतदार बंधू भगिनी तिथं येऊन दादांचा सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांना वेळ देणार आहोत। असा जाहीर सत्कार आम्ही सर्व बारामतीकरांच्या वतीनं करणार आहोत।